नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी बाई कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर, जिथे आम्ही तुम्हाला अशा गूढ, रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनांच्या जगात घेऊन जातो, ज्या कधीतरी खरोखर घडल्या होत्या. आजची कथा मेघा आणि अभिजित यांच्या एका लांबच्या प्रवासाची आहे. ही कथा ऐकून तुमच्या मनात एक खोलवर भीती निर्माण होईल. कल्पना करा, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका लांबच्या प्रवासाला निघाला आहात. सगळा उत्साह आणि आनंद तुमच्यात सामावला आहे, पण रात्रीच्या वेळी एका निर्जन कोरड्या रस्त्यावर तुम्ही एका क्षणापुरते एका पेट्रोल पंपावर थांबता आणि तिथे तुम्हाला अशी एक व्यक्ती भेटते जी तुमच्या संपूर्ण प्रवासाला आणि आयुष्याला एका भयानक वळणावर घेऊन जाते. जेव्हा तुम्ही ही कथा पूर्ण ऐकाल तेव्हा तुम्हाला एक प्रश्न नक्की पडेल. मेघाने जे काही पाहिलं तो केवळ प्रवासाचा थकवा आणि मनाचा भ्रम होता, की रात्रीच्या त्या शांततेत कोरड्या रस्त्यावर खरोखरच कोणीतरी अमानवी शक्ती मेघाच्या स्वागताला उभी होती. आजही रात्री उशिरा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मेघाला त्या क्षणाची आठवण येते. ती बाई कोण होती? ती जिवंत होती की त्या रस्त्यावरची एक भयानक सावली? याच गूढ प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कथेमध्ये शोधायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते. आजची कथा खूप भयानक आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक क्षणाला थरार वाढत जाणार आहे. आणि हो, कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मेघाच्या आयुष्यातील ती भयानक रात्र आठवून आजची कहाणी सुरू करूया. मी आणि अभिजित आम्ही दोघेही प्रवासाची शौकीन. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही नागपूरहून बेळगावसाठी निघालो होतो. हे अंतर तसं साधंच नव्हतं, पण अभिजितला टुरिस्ट मार्गाऐवजी ग्रामीण अनुभव हवा होता. त्यामुळे आम्ही सातारा कोल्हापूर मार्गे जाणारा थोडा लांब पण मनमोहक रस्ता निवडला होता. दिवसा प्रवास करताना आम्हाला खूप उत्साह होता. वाटेत छोटे छोटे किल्ले, गावं आणि हिरवीगार शेतं आम्ही पाहत होतो. पण जशी जशी संध्याकाळ झाली आणि आम्ही सातारा मागे टाकलं, तसं तसं रस्त्याचं रूप बदललं. तो महामार्ग आता निर्जन, कोरड्या आणि सुनसान पट्ट्यातून जात होता. दोन्ही बाजूना मैलोमैल पसरलेली फक्त काळी माती, उसाची शेतं आणि शांतता. अगदी कानात किंचाळणे इतकी शांतता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभराची उष्णता तरीही जाणवत होती. पण बाहेरच्या शांततेमुळे मला कारमध्ये लगेच झोप लागली. हलणारी कार म्हणजे माझ्यासाठी जणू झोपेचं स्वर्गद्वारच होतं. रात्रीचे अंदाजे 10 वाजले असतील. कार अचानक मंदावली. तशी मी जागी झाले. डोळे चोळत बाहेर पाहिलं तर आमच्यासमोर एक पेट्रोल पंप उभा होता. पण तो सामान्य पंप नव्हता. तो एखाद्या काळाच्या विळख्यात अडकलेल्या, एकट्या, धुळीने माखलेल्या आणि जुनाट जागेसारखा दिसत होता. तिथे फक्त 2 जुन्या ट्यूबलाईट्स फडफडत होत्या, ज्यांच्या पिवळसर प्रकाशात त्याची स्थिती अधिकच भयानक वाटत होती. त्या फडफडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात आजूबाजूच्या शेतांवर पडणाऱ्या झाडांच्या सावल्या एखाद्या भूतासारख्या दिसत होत्या. अभिजितने गाडी थांबवत मला पाहिलं आणि म्हणाला, मेघा, मी टाकी फुल करतो आणि काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो. बाहेर खूप उष्णता आहे आणि पुढे बराच वेळ काहीच मिळणार नाही. तू बाथरूमला जाणार असशील तर पटकन जाऊ नये, कारण रस्ता आता खूप निर्जन आहे. मी गाडीचा दरवाजा उघडला. बाहेरच्या उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. मी फोन, पर्स काहीच न घेता उतरले. 2 मिनिटात परत येईन इतकाच साधा विचार करून मी पंपाच्या स्टोअरकडे पडले. मी स्टोअरच्या आत पाऊल ठेवले. आतला उकाडा बाहेरच्यापेक्षा जास्त होता. समोरच्या काउंटरवर एक वृद्ध कोरड्या डोळ्यांचा मनुष्य बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदीच निर्विकार होते. त्याने माझ्याकडे साधं पाहिलंही नाही, जणू मी तिथे नाहीच. मला वाटलं, हा पंप इथे सुरू कसा ठेवला आहे? मी मागच्या बाजूला असलेल्या अरुंद कॉरिडॉरमध्ये पडले,
जिथे महिलांची शौचालये होती. तो कॉरिडॉर हे अर्धवट अंधारात बुडालेला होता आणि जुन्या सडक्या गवताचा वास तिथे दरवळत होता. मी दरवाजा ढकलला आणि आत पाऊल ठेवलं आणि मी अक्षरशः थिजले. माझ्या समोरून बाहेर येत होती एक मध्यमवयीन बाई. तिची अवस्था पाहून मला एकदम अस्वस्थ वाटलं. तिचे केस गुंतलेले, तेलकट, जणू महिन्यांपासून विंचरलेच नव्हते. तिच्या चेहऱ्यावर एक रिकामी पण कठोर नजर होती. तिच्या पायात होत्या स्वस्त तुटलेल्या रबरी चपला. त्या ओल्या फरशीवर छपछप असा एक ओलसर आणि किळसवाणा आवाज करत होत्या. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मे महिन्याच्या रात्रीची उष्ण हवा, जी अक्षरशः कातडी भाजून काढते. अशा वेळी तिने घातलेला जाड जांभळा हिरवा स्वेटर, ती पूर्णपणे त्यात गुंडाळलेली होती, जणू बाहेर खूप थंडी आहे. तिच्या हातात एक चुरमुरलेल्या प्लास्टिकची पिशवी होती, पण खरी दहशत तिच्या नजरेत होती. ती माझ्याकडे फक्त एकटक बघत होती, जणू ती याच क्षणाची, याच व्यक्तीची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यात कसलाही भाव नव्हता, पण ती नजर माझ्या आत खोलवर काहीतरी शोधत होती. मला एकदम अपराधी आणि घाबरल्यासारखं वाटलं. मी बिचकून हलकीच हसले आणि हळू आवाजात म्हणाले, "सॉरी, मला वॉशरूमला जायचंय." ती बाजूला झाली, पण पाऊल मागे घेतानाही तिने माझ्याजवळ एक नजर हटवली नाही. तिची ती एकटक नजर पाहून माझ्या पाठीवर काटा उभा राहिला. तिच्या डोळ्यात एक भयानक रिकामेपणा होता, जो मी कधीच विसरू शकत नाही. मी आतल्या एका कोपऱ्यातील वॉशरूमच्या स्टॉलमध्ये शिरले आणि दरवाजा लावला. मी आत शिरले खरी, पण त्या बाईने बाहेर जाण्याऐवजी ती दरवाजासमोर असलेल्या सिंकजवळ येऊन उभी राहिली. ती सिंकजवळ उभी राहिली, पण तिने हात धुतले नाहीत, आरशात पाहिलंही नाही, काहीच केलं नाही. फक्त शांत निर्विकार उभी माझ्या स्टॉलच्या दरवाजावर डोळे लावून. माझं हृदय आता खूप वेगाने धडधडू लागलं होतं. माझ्याकडे फोन नव्हता. अभिजितला आवाज देण्याचा किंवा मदत मागण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मला फक्त शांत राहून ती कधी बाहेर जाते याची वाट पाहायची होती. 2-3 मिनिटांनी मला तिच्या त्या रबर चपलांचा आवाज दरवाजाकडून बाहेरच्या दिशेने जाताना आला. छप छप दरवाजा उघडला आणि धाडकन बंद झाला. मी हळूच श्वास सोडला. मला वाटलं बरं झालं ती गेली. पण मी शांततेत बसले असताना मला जाणवलं, मी एकटी नाही. कोपऱ्यातून येत होता कोणाच्या तरी हळू पण खोल श्वास घेण्याचा आवाज. माझ्या लक्षात आलं होतं की बाई वॉशरूम सोडून गेली नव्हती. तिने दरवाजा उघडण्याचा आणि धाडकन बंद करण्याचा फसवा आवाज करून मला भ्रमात टाकलं होतं. ती अजूनही वॉशरूममध्येच होती, अगदी माझ्या स्टॉलच्या दरवाजाच्या भिंतीला टेकून माझ्या नजरेपासून हळूच बाजूला. माझ्या संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. बाहेर उकाडा होता, पण माझ्या अंगावर थंडगार काटा उभा राहिला. मी माझा श्वासही आतल्या आत आवरून धरला. माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात होत होती की मला वाटलं तिला ती नक्कीच ऐकू जाईल. एक हलकासा आवाज झाला तरी ती जाणवेल अशी तीव्र दहशत माझ्या मनावर पसरली होती. तिचा तो खोलवर श्वास, तो आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता, जणू ती खूप थकलेली आहे आणि तिला श्वास घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहे. पुन्हा काही क्षणांनी छप छप असा चपलांचा आवाज दरवाजाकडे गेला. दरवाजा उघडला आणि बंद झाला आणि श्वासाचा आवाजही थांबला. आता माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं. ती खरंच गेली की पुन्हा फसवत आहे? मी काही सेकंद वाट पाहिली. तीव्र शांतता. एक चिमूटभर जरी आवाज असता तरी मी धाडस करून बाहेर आले असते. 30 सेकंद, 40 सेकंद. माझ्यासाठी ते 40 मिनिटांसारखे वाटले. जशी मी दरवाजा उघडायला थरथरता हात पुढे केला, वॉशरूममध्ये अचानक एक मोठा हवा खेचल्यासारखा जोरदार श्वास ऐकू आला. तो इतका मोठा आणि जवळचा होता की तो श्वास
दरवाजाच्या फटीतून माझ्या स्टॉलमध्ये शिरला आणि माझ्या कानाच्या पडद्यावर आदळला. तो श्वास माणसाचा नव्हता, तो खोल, थंड आणि भयानक होता. आणि मग दरवाजा पुन्हा उघडून बंद झाला धाडकन. तिने तिसऱ्यांदा तो खेळ खेळला होता. मी पूर्णपणे निष्काळजी झाले होते. माझ्या हाताच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या, डोळे आपोआप मिटले गेले. मी तशीच स्टॉलमध्ये थरथरत बसून राहिले. अभिजित, मला त्याची आठवण झाली. मला त्याला मदत मागायची होती, पण माझ्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. मी ठरवलं, आता एक तरी ती मला मारून टाकेल किंवा मी धीर करून बाहेर पडेन. मला आता एक सेकंदही तिथे थांबायचं नव्हतं. काही क्षणांनी सर्व शांत झाल्यावर मी डोळे उघडले. मी हळूच दरवाजाची कडी काढली आणि बाहेर डोकावून पाहिलं तर वॉशरूम रिकामं होतं. मी जलद गतीने सिंकजवळ गेले. थरथरत्या हाताने मी पाणी घेतले आणि चेहऱ्यावर मारलं. बाहेरच्या उष्णतेपेक्षा आतली भीती जास्त होती. मी लगेच त्या अरुंद कॉरिडॉरमधून बाहेर धावले. स्टोअरच्या बाहेर पडताच माझा जीव थांबला. ती बाई तिथेच उभी होती, पंपाच्या अंधाराच्या सावल्यांमध्ये. ती आता माझ्यापासून थोडी लांब होती, पण स्पष्ट दिसत होती. यावेळी तिच्या हातात काहीतरी चमकत होतं. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या धातूसारखं ती सुरी होती, लोखंडी रॉड. मला नीट दिसलं नाही, पण ती वस्तू भयानक होती. तिची उभी राहण्याची पोझिशन जणू ती माझ्यावर पळत येऊन झडप घालणार आहे. मी एका क्षणासाठी थिजले, पण ती झेपावली नाही. ती माझ्याकडे एकटक बघत राहिली, जणू माझा थरकाप पाहण्यात तिला आनंद मिळत होता. आणि मग ती अत्यंत हळूवारपणे वळली आणि दुकानाच्या मागच्या बाजूने अंधाराच्या दिशेने निघून गेली. माझा थरकाप अजूनही सुरू होता. मी अक्षरशः पळत धापा टाकत अभिजितकडे, त्याच्या कारकडे धावले. मी धापा टाकत जवळजवळ रडतच कारमध्ये बसले. मी दरवाजा लावला आणि थरथरत्या आवाजात अभिजितला सगळं सांगू लागले. अभिजित, ती ती बाई ती अजून आतच होती. तिने मला फसवलं आणि बाहेर बाहेर तिच्या हातात काहीतरी होतं, एक रॉड किंवा मोठी सुरी. माझा आवाज इतका थरथरत होता की मला स्वतःलाच तो ऐकवत नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभिजित शांत झाला. त्याने आधीच टाकी भरली होती. त्याने काउंटरवर पाहिले. तो वृद्ध माणूस अजूनही तसाच निर्विकार बसलेला होता. अभिजितने कोणतीही प्रतिक्रिया न देता हळूच कारचा दरवाजा बंद केला. त्याने कार स्टार्ट केली, पण रस्त्यावर न नेता त्याने आधी मला शांत केलं. मेघा, शांत हो. तू घाबरली आहेस. इतक्या लांबच्या प्रवासात कधीकधी थकव्यामुळे भास होतात. तू नीट पाहिले नाहीस. बहुधा ती बाई पंपावर काम करणारी असेल. तो मला समजावत होता, पण त्याचे डोळे मात्र गंभीर आणि थोडेसे संशयी होते. माझ्यावरचा त्याचा विश्वास की माझ्या डोळ्यात दिसणारी भीती मला कळत नव्हतं, पण माझ्या मनाला पूर्ण खात्री होती की मी जे काही पाहिलं तो भास नव्हता. अचानक त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याचा आवाज थोडासा कठोर झाला. मेघा, तू बाथरूमला जाताना फोन का नाही घेतलास? मी तुला नेहमी सांगतो की अनोळखी ठिकाणी जाताना फोन नेहमी सोबत ठेव. जर काही झाले असते तर तू मला कॉल तरी करू शकली असतीस. त्याच्या या प्रश्नाने माझ्या डोळ्यातले पाणी थांबले. हो, मला हे आधीच जाणवलं होतं, पण आता त्याला स्पष्ट कबूल करणं कठीण होतं. मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे मान खाली घातली. तोही शांत झाला आणि त्याने कार रस्त्यावर घेतली. कार रस्ता सोडून महामार्गावर वेगाने बाहेर पडू लागली. तेव्हा मी घाबरून मागे पाहिलं. पेट्रोल पंपाचा भाग हळूहळू काळोखात बुडत होता, पण पंपाच्या कोपऱ्यात जिथे अंधाराच्या आणि ट्यूबलाईटच्या प्रकाशाची सीमा होती, तिथे ती बाई अजूनही उभी होती, अगदी स्थिर, अगदी एकटक आमच्याकडे बघत. यावेळी तिची उभी राहण्याची पद्धत खूप कृत्रिम वाटत होती, जणू एखादा पुतळा तिथे उभा आहे. काळोखात तिचे डोळे विचित्रपणे भयानक चमकत होते. मला क्षणभर वाटलं ती हसत आहे आणि त्याच क्षणी अभिजितने कारचा वेग वाढवला.
आणि पंपाचे दृश्य लवकरच अंधारात हरवलं. कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात पुढचा रस्ता सोडल्यास आजूबाजूला काहीही दिसत नव्हतं. त्या रात्रीनंतर मी कधीही, कितीही गरज असली तरी निर्जन पेट्रोल पंपावर थांबून वॉशरूम वापरलं नाही. आणि अभिजितनेही त्यानंतर कधीही ग्रामीण रस्त्याची निवड केली नाही. आम्ही थेट महामार्गावरूनच प्रवास करतो. पण माझ्या मनात एक प्रश्न कायम घर करून राहिला आहे. आजही उशिरा रात्री एखाद्या सार्वजनिक रेस्टरूममध्ये किंवा अगदी मॉलमधील शांत बाथरूममध्ये शिरताना मला छपछप या ओलसर चपलांच्या आवाजाची आठवण येते. त्या जांभळ्या हिरव्या स्वेटरची, त्या रिकाम्या कोरड्या डोळ्यांच्या बाईची आठवण होते. आणि माझ्या मनात कायम एक प्रश्न घर करून राहतो. ती बाई खरंच जिवंत होती? ती त्या पंपावर काम करणारी एखादी वेडी महिला होती जी मला रॉड घेऊन घाबरवत होती, की ती त्या कोरड्या निर्जन रस्त्यावरच्या भयानक शक्तीची फक्त एक सावली होती? तिचा तो शेवटचा हवा खेचल्यासारखा श्वास, तिची ती विचित्र चमकणारी नजर, या गोष्टी मला शांत झोपू देत नाही. या घटनेमुळेच मी आज तुमच्यासमोर ती गोष्ट सांगण्यासाठी उभी आहे. कारण माझ्या या अनुभवाने मला जाणवून दिलं आहे की रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी, अदृश्य जगाच्या दारात आपण कधी उभे असू हे सांगता येत नाही. मित्रांनो, हा होता मेघाच्या आयुष्यातील तो भयानक प्रसंग. रात्रीच्या वेळी एका क्षणापुरता घेतलेला ब्रेक तिच्या आयुष्यात कायमस्वरूपी भीती घेऊन आला. तुम्हाला काय वाटतं? बाथरूममध्ये मेघाला दिसलेली ती बाई कोण होती? हा फक्त भास होता की एखादा आत्मा? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी अशा थरारक कथा घेऊन येत असतो. जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या भयकथेचा अनुभव घेता येईल. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. आजचे हॉरर फॅन्स आहेत श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद तेलंगणा, राजू वारेकर, कल्याण मुंबई, तुषार मिश्रा अमरावती, सचिन दळवी बीड, अनिरुद्ध कासारे मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड, पराग म्हस्कर खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई, सुलोचना पाटील काटेमानिवली कल्याण मुंबई, किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, श्रुती सुतार विक्रोळी मुंबई, संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे, माधुरी सोनवणे मालेगाव जिल्हा नाशिक, देव डाकी नवी मुंबई, धीरेन वंजारी जळगाव, अक्षय कांबळे पनवेल, दीपाली डोंगरे ठाणे, अवी शिंदे आसुर्ली जिल्हा कोल्हापूर, श्याम जाधव जालना, सारिका कदम खारघर नवी मुंबई आणि पंकज हिवाळे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. मी सारिका आता तुमचा निरोप घेते आणि लवकरच नवीन आणि तितक्याच भयानक कथेसोबत पुन्हा तुमच्या भेटीला येते. तोपर्यंत काळोखात सावध रहा. शुभरात्री आणि धन्यवाद.